संदर्भातली काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। आज कसबा बावड्यातील भगवा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। संविधान सन्मान संमेलनाला देखील ते उपस्थित राहणार आहेत। 14 वर्षांनंतर राहुल गांधी आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। तर कोल्हापूरचा त्यांचा हा दौरा आहे। या दौऱ्यांच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी काँग्रेसने तयारी पूर्ण केली असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण राहुल गांधी आज कोल्हापूरचा दौरा करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा ते पिंजून काढणार असल्याची माहिती आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी माननीय श्री BM संदीपजी। राहुल गांधी यांच्या पाठोपाठ पंतप्रधान मोदी सुद्धा आज वाशिम सोबत ठाणे आणि मुंबईमधल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहे। त्यांचं आज मिशन महाराष्ट्र आहे। ठाण्यात मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन ते करतील। यासोबत मुंबईमधील आरे ते PKC भूमिगत मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा सुद्धा पंतप्रधान दाखवणार आहेत। आज ही 3 अतिशय महत्त्वाची कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। वाशिमचा पोहरा देवीमध्ये ते दौरा करतील, नंतर ठाण्यात प्रकल्पांचं उद्घाटन आणि नंतर मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचंही ते उद्घाटन करतील। आणि आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या आणि मुंबईमधील पहिल्या भूमिगत मेट्रो 3 या मार्गिकेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल। रविवारपासून ही मुंबईमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भूमिगत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत असेल। जमिनीखालून धावणाऱ्या मेट्रो 3 प्रकल्पामुळे केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या वाहतुकीचे नवीन पर्व सुरू होणार आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी घेतला, बघूयात। अतिशय महत्त्वाचा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहे आणि याच दौऱ्यामध्ये मुंबई मेट्रोच्या 3च्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे। सध्या मी BKCच्या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये आरे ते BKC हा जो टप्पा असणार आहे मेट्रोचा, त्याच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे। या मार्गिकेला ॲक्वा लाईन 3 असं खरं तर नाव देण्यात आलेलं आहे। मुंबईच्या भूगर्भातून जाणारी ही मेट्रो ट्रेन असणार आहे। या मेट्रो ट्रेनचे दर आहेत ते खरं तर सर्वसामान्यांना परवडतील अशाच पद्धतीचे आहेत। 10 रुपये ते 50 रुपये असे याचे दर ठेवण्यात आलेले आहे। सोबतच सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही जी मेट्रो असणार आहे ती मुंबईकरांच्या सेवेमध्ये असणार आहे। आज या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या संपूर्ण परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत, कटआउट्स लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचा याचा पुढचा जो प्रवास आहे तो अतिशय खरं तर सुखकर होणार आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई।